नमस्कार मंडळी, HD सिनेमॅटिकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी संतोष आणि आज मी आलो आहे नवनाथांपैकी एक असे गोरक्षनाथ यांच्या दर्शनासाठी. मित्रांनो, हा जो गोरक्षनाथ गड आहे हा मांजरसुंबा या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही कसे पोहोचू शकता, या ठिकाणी पाहण्यासारखे काय काय आहे आणि या ठिकाणी मंदिरात दर्शनाची वेळ काय आहे याची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला मिस करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया गोरक्षनाथ यांच्या दर्शनाला. गोरक्षनाथ गड हा महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे आणि तो अहिल्यानगरमधील मांजरसुंबा गावाजवळ असणाऱ्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेमधील एका उंच टेकडीवर आहे. गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठी अहिल्यानगर शहरातून साधारणतः 16 ते 18 किलोमीटर अंतर येते. मित्रांनो, गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. हा जे चौक आहे या चौकातूनच आपल्याला गोरक्षनाथ गडावर जाता येतं. हे जे पुढे दिसतो हा गोरक्षनाथ गडावर जातो आणि हा जो रोड आहे हा हायवे. चला आपण जाऊया गोरक्षनाथ यांच्या दर्शनाला. गडावर जाण्यासाठी संभाजीनगर हायवेवरची कमान लागते. या कमानीमधून आपल्याला गोरक्षनाथ गडावर जाता येते. या कमानीतून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतर येते. मित्रांनो, हा जो माझ्या पाठीमागे रोड दिसतो हा मांजरसुंबा रोड आहे आणि हा जो रोड जातो हाच गोरक्षनाथ गडावर रोड जातो. श्री नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथानुसार नवनाथांपैकी प्रमुख आणि चमत्कारी पुरुष मानल्या गेलेल्या श्री गोरक्षनाथांनी या डोंगराची निवड आपल्या तपश्चर्यासाठी केली होती. त्यांनी येथे सलग 12 वर्ष अन्न पाण्याशिवाय अत्यंत कठोर तप केले होते. या प्रवासातली मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी कसे पोहोचू शकता, कारण या ठिकाणी पोहोचण्यासाठी ST बसेस येत नाही. तर ST बसने यायचं असेल तर मांजरसुंब्यापर्यंत किंवा डोंगरकरपर्यंत तुम्हाला यावे लागते आणि त्या ठिकाणापासून तुम्हाला शेअरिंग टॅक्सी यावं लागते. मित्रांनो, हे आहे मांजरसुंबा गाव. या गावाला गोरक्षनाथ गडाचे मुख्य प्रवेशद्वार असे म्हणतात, कारण श्री गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठी मांजरसुंबा गाव हाच मुख्य मार्ग आहे. कमानीतून अगदी थोडे पुढे आल्यावर गावाच्या अगदी मागे गर्भगिरी पर्वतरांगेत 14व्या ते 15व्या शतकातील मांजरसुंबा किल्ला आहे. या किल्ल्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी हत्तीचा वापर करून चालवली जाणारी हत्तीमोट नावाची दुमजली यंत्रणा आहे, जी महाराष्ट्रातील किल्ल्यामध्ये अतिशय दुर्मिळ मानले जाते. मित्रांनो, या गर्भगिरी डोंगराचा म्हणजे सोन्याच्या डोंगराचा एक छान इतिहास आहे, तो पण आपण पाहूया. नवनाथ भक्तिसागर ग्रंथातील कथेनुसार जेव्हा श्रीराज्यातून परत येत असताना श्रीराज्याच्या राणीने मच्छिंद्रनाथांच्या जोडीत एक सोन्याची वीट गुपचूप ठेवली होती. वाटेत अहिल्यानगरजवळील एममपूर घाटाच्या परिसरात आल्यावर गोरक्षनाथांच्या नजरेस ती वीट पडली. गुरूंना सोन्याचा लोभ नसावा म्हणून त्यांनी ती वीट रागाने डोंगरावर फेकून दिली. जेव्हा मच्छिंद्रनाथांनी विचारले की सोन्याची वीट कुठे गेली, तेव्हा गोरक्षनाथांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर संपूर्ण गर्भगिरी डोंगरच सोन्याचा करून दाखवला. मित्रांनो, हा जो माझ्या पाठीमागे डोंगर दिसतो हा गर्भगिरीचा डोंगर आहे आणि हाच गोरक्षनाथांनी ना सोन्याचा डोंगर बनवला होता. मित्रांनो, हा जो घाट आहे ना हा 1 ते 1.5 किलोमीटरचा घाट आहे, पण ह्या घाटावरून जे व्ह्यू दिसतात ना ते एक नंबर आहे आणि पाहण्यासारखे आहे. होय, अगदी बरोबर. अहिल्यानगरचे हे मिनी महाबळेश्वरच म्हणून ओळखतात, कारण पावसाळा सुरू झाला की इथले संपूर्ण गर्भगिरी पर्वतरांगा हिरव्यागार गवताने आणि झाडाने नटून दिसतात. हा नजारा अगदी हुबेहूब महाबळेश्वरसारखा दिसतो.
आता घाटातले व्ह्यू पाहिल्यानंतर आपण आता जाऊया दर्शन घ्यायला. आता पोचले आपण गोरक्षनाथ गडाच्या पार्किंगमध्ये. या इथे पार्किंग खूप मोठी आणि भव्य आहे. या ठिकाणी 10 रुपयाची पावती फाडणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला गाडी मिळणार नाही. मित्रांनो, ही अशी पावती फाडावी लागते 10 रुपयाची. या पावतीशिवाय आपल्याला गाडी मिळणार नाही याची खात्री करावं. गोरक्षनाथ गडा पार्किंगपासून आपल्याला पायी जावं लागते. तर दोन्ही बाजूला आहे ना, रोडच्या कडेला असे छोटे छोटे दुकान आहे. गोरक्षनाथ मंदिराच्या मुख्य पायथ्याशी नाथ संप्रदायाशी संबंधित पुस्तके, नवनाथ भक्तिसार ग्रंथ, पेढे, हार, फुले याचे स्टॉल वर्षभर उपलब्ध असतात. गोरक्षनाथ गडाच्या पार्किंगपासून ते मंदिराच्या पायऱ्यापर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात. हे माझ्या पाठीमागे जे हे भवन दिसतं, हे असे साधू लोक असतात ना, त्यांच्यासाठी बांधलेले आहे. गडाच्या पायथ्याशीच हे एक आश्रम बांधलेला आहे. या ठिकाणी गोरक्षनाथ भक्त येथे आराम करतात. मित्रांनो, या ठिकाणून आपल्याला पायऱ्यांची सोय पण केलेली आहे. श्री गोरक्षनाथ गडावर मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी अंदाजे 250 ते 300 पायऱ्या आहेत. पायऱ्यांची उंची मध्यम असल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही हळूहळू सहज चढून जाऊ शकतात. पायऱ्या चढताना आपल्याला नवनाथ भक्तिसागर ग्रंथातील प्रसंग या ठिकाणी फोटोच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. या ठिकाणी ना, तुम्ही जर पायऱ्या चढून जर जमला असेल तर ठिकठिकाणी अशी बसण्याची पण सोय केलेली आहे. आणि आता आपण आलो आहे शेवटच्या टप्प्यावर. तुम्ही पाहू शकता, लगेच आपलं मंदिराचं प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल. पायऱ्या चढून वर गेले की आपल्याला श्री गोरक्षनाथ यांचे भव्य असे मंदिर दिसते. आता पोचलोय आपण मंदिराच्या मुख्य प्रांगणामध्ये. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे गोरक्षनाथ महाराजांचे हे मुख्य मंदिर आहे. आता आपण दर्शन घेऊया. सुरुवातीलाच शिव गोरख मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री गोरक्षनाथांची अत्यंत देखणी आणि प्राचीन काळापासूनची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथातील प्रत्येक अध्यायानुसार येथे चित्र काढलेले आहेत. हा चल जा. या मंदिरात फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ करण्याचा कोणतीही मनाई नाही आहे. मित्रांनो, गोरक्षनाथ महाराजांचे मंदिरात जर पावित्र्य राखायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी चामड्याचा बेल्ट घेऊन आत प्रवेश करू नका. या ठिकाणी श्रावणात खूप गर्दी असते आणि भाविकांसाठी महाप्रसाद सुद्धा चालू असतो. त्यामुळे श्रावणामध्ये या ठिकाणी नक्की या. या गडावर भाविकांसाठी प्रत्येक दिवशी महाप्रसाद चालू असतो. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलमा दिलेला आहे, जो दुरूनही चमकताना दिसतो. श्रावण महिन्याची तर खूप गर्दी असते, त्यामुळे ना गाडी आपल्याला पार्किंगमध्येच लावावी लागते, नाहीतर तुम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत सुद्धा गाडी आणू शकता. मित्रांनो, तुम्ही गोरक्षनाथ गडावर जर आलं तर या गार्डनला नक्की या.
जर गोरक्षनाथ गडाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि या गडाला नक्की भेट द्या.